थँक्यू व्हेरी मच सोनू. पुनश्च सर्वांचं हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत आहे. स्पर्धा आपण बघतायत कापरी सिद्धी क्रिकेट मंडळ पालेगाव अजित स्वर्गीय श्रीराम मस्कर व स्वर्गीय नितीन वारेंगी चषक 2024. आजच्या दिवसातील सामना क्रमांक 5वा द्वितीय फेरीला प्रारंभ होतोय. मैदानावरती माणेरे आणि खोणी खेळते. खोणी सी. टॉस माणेरेने जिंकलेला आहे. प्रथम ते फिल्डिंग करतायत. स्ट्राईकला नितीन, नॉन स्ट्राईकला सरफराज, बॉलिंग मार्कवर विकी. पहिल्या सामन्याचा सामनावीर. हा चेंडू शरीराचा वेध घेतोय. चांगला चेंडू तर कुडलेतवरनं थोडासा टॉस केला होता. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न झाला. चेंडूने बॅटचा कुठलाही संपर्क या ठिकाणी होऊ शकला नाही आणि शरीराला लागल्यानंतर चेंडू मात्र तिथेच क्रीजवरती खेळपट्टीवरती थांबला आणि डॉट बॉलने सुरुवात. मागच्या मॅचमध्ये 2 ओव्हरमध्ये 15 दिल्या होत्या. 2 विकेटही प्राप्त केले होते विकीने. तोच विकी स्ट्राईकला यावेळेस पुन्हा एकदा नितीन. हा चेंडू हवे. झेलची शक्यता. झेल कोण घेणारा प्रश्न आणि घेतलाय ऋषीने आणि अशा प्रकारे पहिला गडी बाद होतोय मैदानामध्ये. आपण बघतायत खोनी सी संघाचा. गावाला असा श्रीराम मस्कर चषक गाजतोय आजी ठाणे जिल्ह्याला. असा श्रीराम मस्कर चषक गाजतोय आजी ठाणे जिल्ह्याला. असा श्रीराम मस्कर चषक गाजतोय आजी ठाणे जिल्ह्याला. असा श्रीराम मस्कर चषक गाजतोय आजी ठाणे. न्यू बॅटर मैदानामध्ये एंटर होतोय विकी. बॉलिंग मार्कवर विकी आणि बॅटिंगसाठी आपण बघतात बॅटर तयार विकी. लेफ्ट आर्मवरती विकेट. हो, यावेळेस चेंडू ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. टायमिंग नाही झालं पण चेंडू गॅपमधून वेगाने सीमा रेषेच्या दिशेने जातोय. तिथे प्रयत्न सुरेख झालाय. चांगलं क्षेत्ररक्षण. क्षेत्ररक्षक फार नितेश भोईर होते डीपमध्ये आणि अशा प्रकारे 3 धावा पूर्ण करतायत. गुड रनिंग बिटवीन द विकेट. त्यानंतर चांगलं रनिंग बिटवीन द विकेट या दोघांमध्ये आपण बघितलं. आलेल्याच विकीने 3 धावा पूर्ण केल्यात. धावसंख्येला आकार मिळतोय आणि अकाउंट ओपन होतंय मैदानावरती. ते म्हणजे खोणी सी या संघाचं. धावा 3, चेंडू झाल्या 3. 4 ओव्हरची मॅच द्वितीय फेरी सेकंड राऊंडला होते सुरुवात. गोलंदाज पुन्हा एकदा विकी. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. सरफराजसाठी हा चेंडू सरळ रेषेमध्ये पाठवलाय. सीमा रेषेच्या दिशेने चेंडू सीमा रेषे बाहेर जातोय आणि पंचांचे दोन्ही हात आकाशाकडे येतोय. हा पहिला षटकार सरफराजच्या बॅटमधून खोनीसाठी. अक्षय भाऊ आहे त्याच्या सोबती दमदार आयोजन मैदानावर. दमदार आयोजन मैदानावर. दमदार आयोजन मैदानावर. शिवाजी कोलेकर आनंदी झाला. कनज वारिंगे आनंदी झाला. असा श्रीराम मस्कर चषक गाजतोय आजी ठाणे जिल्ह्यात. नक्कीच आज चषक गाजतोय संपूर्ण ठाणे जिल्ह्यात, संपूर्ण क्रिकेट विश्वात. जिथे जिथे यूट्यूब आहे तिथे तिथे नक्कीच ही स्पर्धा बघता येईल. आणि जर ही स्पर्धा बघायची असेल तर ओम साई MTC टाईप करा किंवा स्वर्गीय श्रीराम मस्कर चषक किंवा नितीन वारंगी चषक अशा पद्धतीने जर तुम्ही टाईप केलं तर तुम्हाला समोर लिंक सापडेल. आणि चॅनेल जर सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा. आणि आपल्या एखाद्या सबस्क्राईबने जर एखाद्याला मोटिवेशन मिळत असेल, आपल्या भूमिपुत्राची प्रगती होत असेल तर चॅनेल सबस्क्राईब करायला काय हरकत आहे. आणि सबस्क्राईब केलं तर तुमचाच फायदा आहे. एखादी मोठी स्पर्धा, एखादा इव्हेंट जर MTC कव्हर करत असेल तर त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळतील. मागचा चेंडू वाईड होता आणि वाईडने धावसंख्या धावफलक होती 10. सरफराज स्ट्राईकला विकी आहे. हा चेंडू ड्राईव्ह करतायत. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक फार वेगाने येत आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण विशाल आहेत. विशाल नेहमीच चांगलं फिल्डिंग करत आलेलं आहे. आणि आपण बघतायत तर मागचा चेंडू वाईड नव्हता. थोडंसं करेक्शन आम्ही करतोय. षटक संपलेलं आहे आणि धावसंख्या धावफलक कधी बघता आपण एकूण झालेली ती म्हणजे 11 धावा झाल्या. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 11 धावा 1 विकेट आणि स्क्रीनवरती आपण बघू शकाल 1-1-1 आणि ओव्हर झाले 1. करंट रन रेट 11. दुसऱ्या बॉलवर प्रोजेक्टेड स्कोअर आपल्याला दाखवते 44. 4 ओव्हरची मॅच आहे. आणि प्लीज आता आपल्याला इथून 4 मॅचेस कव्हर करायचे. 4 मॅचेस आपण कव्हर केली आहेत
आणि त्यासाठी आपल्याकडे पुरेसा वेळ शिल्लक राहणं गरजेचं आहे. आणि उद्याचा दिवस अत्यंत प्रेक्षकांसाठी फार महत्त्वाचं आहे. उद्या नक्कीच एक प्रेक्षणीय मॅच, एक्झिबिशन मॅच, मैत्रीपूर्ण लढत असणार आहे. डोंबिवली वर्सेस मलंगड. दोन्ही आपण बघितलं तर 11 धावा झाल्यात, 11 धावा. दोन्ही तालुक्यामध्ये नक्कीच क्रिकेट आपण बघतो सातत्याने दर्जेदार होतं. स्क्रीनवरती आपण बघू शकाल ही बिग फाईट मॅच. एका बाजूला केतन मात्र, दुसऱ्या बाजूला मनीष कोल्हेकर इन ॲक्शनमध्ये असणार आहेत आणि एक मैत्रीपूर्ण लढत असणार आहे. दोन्ही तालुक्यामध्ये आपण एका जिल्ह्यातले आहोत, पण दोन्हीकडचं क्रिकेट, दोन्ही तालुक्यामधलं खरं तर क्रिकेट जबरदस्त डेव्हलप होत चाललेलं आहे. आणि त्यामुळे एका बाजूला मलंगडची स्टार कास्ट असेल, दुसऱ्या बाजूला डोंबिवलीची टीम आमच्यासमोर आलेली नाही आहे. दोन्ही टीम्स कशा असतील, जर आले असेल तर नक्कीच आम्ही तुमच्यापर्यंत ही नावं पोचू. आणि आज डोंबिवली प्रीमियर लीगलाही सुरुवात झाली आहे. जितू शेलार, पिंट्या जोशी यांनी आयोजित केली स्पर्धा आपण बघतायत पेंढरकरच्या मैदानावरती. हरिभक्तपरायण सावळाराम महाराज क्रीडांगणावरती ही स्पर्धा आहे. आज पहिला दिवस 4 संघ इन ॲक्शनमध्ये खेळताना दिसतील. आणि आज 5 तारीख विनोदादांचा वाढदिवस देखील आहे आणि या वाढदिवसानिमित्त SK ट्रॉफी बेतोड्यामध्ये सुरू आहे. अनेक स्पर्धा ठिकठिकाणी सुरू आहेत. आगामी काळात भरपूर स्पर्धा आपल्या भेटीसाठी येत आहेत. आशिष, आज चेंडू लॉंगॉनच्या दिशेने, क्षेत्ररक्षक फार वेगाने येत आहेत. ऋषी भोई, ऋषी, विशाल, हरीश, हे काही क्षेत्ररक्षक असे आहेत की नेहमीच मानेरेसाठी जबरदस्त योगदान त्यांचं राहिलं आहे. आणि सीमारेषेजवळ फिल्डिंग करण्यासाठी खरं तर चपळाई असायला हवी, चांगलं तंत्र असायला हवं. कारण सीमारेषेच्या क्षेत्ररक्षकाला भरपूर पल्ला गाठावा लागतो. कधी उजव्या बाजूला धावावं लागतं, कधी डाव्या बाजूला जावं लागतं. आणि त्यामुळे आपण बघितलं तर भरपूर पल्ला त्यांना कव्हर करावा लागतो. त्यासाठी स्टॅमिना आणि ते फार महत्त्वाचं आहे. त्याचबरोबर चपळाई ही देखील फार महत्त्वाची आहे. हा चेंडू यावेळेस मात्र मिड विकेटच्या दिशेने, क्षेत्ररक्षक बनतील प्रेक्षक. चेंडू सीमा पार, A1 क्वालिटीचा हा ब्रँडेड षटकार. खूप चांगला रन रेट आपण बघताय मैदानावरती. खोणीचा एक विकेट जरूर लवकर बाजूला होता, पण त्यानंतर सूत्र सरफराजने आपल्याला घेतल्यात. हा चेंडू देखील ऑफ केलाय. यावेळेस मिस टायमिंग झालंय कव्हरच्या दिशेने. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी, चांगलं क्षेत्ररक्षण बंटी आहे. धावसंख्या धावफलकावरती आपण बघतायत एकूण यावेळेस 2 धावा येत आहेत. धावसंख्या धावफलकावरती एकूण 20. आमचे 2 स्कोरर, एक स्कोरर आणखीन एक जॉईन झाले डाव्या बाजूला. साहिल वारिंगे तर उजव्या बाजूला आहेत. महेश वारिंगे, असे 2 वारिंगे बंधू आमच्या सोबत स्कोरच्या भूमिकेत. आणि आमचे अपडेटर या ठिकाणी चेंज झालेले आहेत. सागर फराड, आधी रोशन फराड होते आणि मला वाटतं ते लंचसाठी थोडासा ब्रेक घेत आहेत. पण आमचे यावेळेस अपडेटर आहेत सूरज. हा चेंडू ऑन साइडला, स्टँड अँड डिलिव्हर्ड. व्हॉट अ शॉट, सिक्सर. बॉलिंग खूप चांगली होताना दिसली. हा चेंडू खाली राहिला, ऑन साईडला खेळायचं होतं. चांगला चेंडू होता, चांगलं कमबॅक, गुड लेंथवर. इथे ओथरूच्या रूपाने आणखी एक धाव ॲड होईल. बॅटची कडा होती, 2 धावा येतात. धावसंख्या धावफल कधी बघतो आपण एकूण झाली ती 28 धावा. षटक क्रमांक 2 प्रगतीपथावरती.
आणि या षटकातील अंतिम चेंडू. 9 चेंडूमध्ये आपण बघितलं तर 11 चेंडूमध्ये 28 आलेले आहेत आणि या ओव्हरमध्ये आत्तापर्यंत 17 धावा आशिष मागणे ठरलेले आहे. पहिल्या मॅचमध्ये खोणीने बाळेगावच्या अगेन्स्ट आपण बघितलं तर 53 चेस केल्या होत्या आणि माणेरेने आपण बघितलं तर 42 चेस केल्या होत्या जोविरीच्या अगेन्स्ट. 28 धावा. षटक क्रमांक दुसरं सुरू असताना बॉलिंग मार्कर पुन्हा एकदा आशिष. स्ट्राईकला सरफराज. हा चेंडू लॉफ्ट केला मिड विकेटला. तिथे प्रयत्न झाला होता, चेंडू हातालाही लागला होता अगदी सीमारेषेच्या क्लोज आणि सीमारेषेच्या आतच चेंडू लँड झालाय आणि कदाचित हा झेल होऊ शकला असता. नक्कीच निराश आहेत संघ सहकारी. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आपण बघितलं तर डीपमध्ये झेल ड्रॉप झाला होता ऋषीकडनं ही चूक अपेक्षित नव्हती. हा फटका आपण बघू शकाल फुल टॉस होता. ऑन साईडला लॉफ्ट केलं होतं, अगदी क्षेत्ररक्षक समोर होते आणि पाणी हवंय तर पाणी घेऊन जा मैदानात. बघा 2 ओव्हर झाल्यात आणि पाण्याची गरज असेल तर जरूर मैदानात जायचं आहे. धावा एकूण डावफलकावरती 32 आणि धावांची गती 16.00. एकूण गडी गमावला 1 आणि मैदानावरती आपण बघतायत सामना सुरू आहे. जय मसोबा क्रिकेट संघ माणेरे वर्सेस खोणी सी मध्ये आजच्या दिवसातील 5वी लढत. एकूण आपल्याला 8 सामन्याच कव्हर करायचे आहेत आणि 8वी जी मॅच असणार आहे ती उपांत्य फेरी म्हणजे सेमीफायनल असणार आहे. काल नेवाळी जय भोले नेवाळी संघाने उपांत्य फेरीमध्ये प्रवेश केलेला आहे, त्यांचं देखील अभिनंदन करूया. अप्रतिम खेळ त्यांचा राहिला. आज मात्र बघूया या 8 संघातून कोणता संघ पुढे सरकतोय. एक सामना जिंकून माणेरे खोणी काकडवाल उसाडणे हे पुढे सरकले. त्यात माणेरे आणि खोणीमध्ये मॅच सुरू आहे आणि 4 ओव्हरच्या मॅचमध्ये 2 ओव्हरमध्ये 32 धावा केल्यात. या आपण डीजीला देऊया एक संधी. चांगलं संगीत त्यांच्याकडनं आपण ऐकूया. दादाला तोडच नाही, दादाला तोडच नाही, समीर दादाला तोडच नाही. लाखाचं बक्षीस लावलंय त्यांनी, कमीच नाही हो काही, कमीच नाही हो काही, त्याला कमीच नाही हो काही. अंबरनाथ युवा सेना उपशहर अधिकारी आहे, अंबरनाथ युवा सेना उपशहर अधिकारी. स्वर्गीय श्रीराम भास्कर चषक ठेवलाय भारी, स्वर्गीय नितीन वारिक चषक ठेवलाय तो भारी. कापी देवाची कृपा पंढरी दादा हाय समीर देसाईवर, पाय त्यांच्यावर, पाय त्यांच्यावर. दिगा हाय सारी पब्लिक आता पंढरी दादावर, समीर दादावर, समीर दादावर. फायनल मारून मालिका विरत बसून जाईल बुलेटवरी, त्यांना एसएम ग्रुपच्या पोरांची लाभले साथीदारी. स्वर्गीय श्रीराम भास्कर चषक ठेवलाय. अप्रतिम संगीत जय गायकवाड यांच्या आवाजात स्वरबद्ध झालेलं या स्पर्धेचं शीर्षक गीत टायटल सॉन्ग अत्यंत जबरदस्त आणि काय शब्दरचना आहे बघा. मालिका वीराचा खेळाडू बुलेटवर बसून जरूर जाईल, मात्र बघूया तो कोण असणार आहे. अनेकांनी आधी 3 पर्वामध्ये आपण बघितलं तिघांनी बुलेट प्राप्त केली. हा चेंडू सुंदर होता ऑफस्टंपवरती, बॅटची कडा घेऊन शॉर्ट थर्ड मॅनला ट्रॅव्हल होतं, डायरेक्ट हिट झालंय. अपील जरूर होतंय, पंचांवर या अपीलचा परिणाम होताना दिसला नाही आणि या दरम्यान या 2 धावा फार वेगाने पूर्ण करतायत. धावसंख्या धावफलकावरती 34. षटक क्रमांक 30 प्रगतीपदावरती तेजस भोईर. ग्रामीण टेनिस क्रिकेटचा फाउंडर आपण बघतायत आणि अत्यंत टॅलेंटेड क्रिकेटर माणेरे गावचा. अनेक चॅनल ॲक्टिव्ह आहेत टेनिस बॉल क्रिकेटमध्ये आपण बघत असता. दरवर्षी नवीन वाहिन्या लॉन्च होत आहेत, स्पर्धा भरपूर वाढलेली आहे आणि त्यामुळे प्रत्येकाला चांगली सर्व्हिस देणं हे गरजेचं आहे. व्हाईट बॉलचा इशारा रतन माणेरकर आमच्याकडे करत असताना दिशेपासून भरकडले, खूप जास्त बाहेर पिचिंग झालं आहे. धावसंख्या धावफलक बघतोय 35. धावांची गती अत्यंत चांगली आहे. प्रोजेक्टेड स्कोर 64 दाखवत आहे. तिथपर्यंत पोहोचले तर नक्कीच मानेरीला फार मोठं लक्ष इथून चेस करावं लागेल.
विकेट एकच गमावला आहे, पण सरप्राईज मैदानावरती आहे, त्यामुळे चिंतेची बाब नाही आहे कोणीसाठी. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न यावेळेस करत गरज होती का, आणि विकी मात्र चेंडू रिव्हर्स खेळण्याच्या प्रयत्नात बीट होतोय. हा डॉट बॉल, चांगलं कमबॅक. वाईट बॉल नंतर तेजस भोईरचं पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर. अत्यंत चांगली शैली आहे, आपण बघू शकाल रन खूप चांगला, खूप चांगला रिदम आपल्याला बघायला मिळतोय. पुन्हा एकदा तेजस लेफ्ट आर्म ओव्हर दी विकेट. हा चेंडू लॉफ्ट केलाय, लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहे तिथे, चांगलं क्षेत्ररक्षण. फार वेगाने आले होते, नितेश होते डीपमध्ये. गुड फिल्डिंग स्ट्राईक होती. सरफराज झालाय, सरफराजने 7 चेंडू 26 केलाय. आणि बघू शकाल नेक्स्ट मॅच काकडवाल वर्सेस उसाडणे. एका बाजूला बल्ली, दुसऱ्या बाजूला सागर तयार राहायचं. आणि स्क्रीनमध्ये आपण हे बघू शकाल थोडंसं NEXT जोडायचं बाकी राहिलं सागर तिथे. नेक्स्ट मॅच थोडंसं करेक्शन करा, हरकत नाही, होतं असं कधी कधी. ओहो केला, काय टायमिंग आहे, काय नजाकत. चेंडू जाईल सीमा रेषेच्या बाहेर. 4 धावा. धावा झाल्या देखून 40 झालेले आहेत आमचे स्कोर आम्हाला सांगताय. आणि 40 धावसंख्या. तिसरं षटक सुरू असताना डाव्या बाजूला इंडस्ट्रीयल एरिया आपण बघतायत, भरपूर कारखाने. उजव्या बाजूला मलंगड रुबाबात उभा आहे. एका बाजूला निसर्ग, दुसऱ्या बाजूला आपण बघतायत या कंपनीज. अंबरनाथ तालुक्यामध्ये भरपूर कंपनीज ॲक्टिव्ह आहेत, पण उजव्या बाजूला मलंगड सगळ्यांचं लक्ष वेधून घेतोय. हा चेंडू ड्राईव्ह केलाय कव्हरच्या दिशेने, लॉंग ऑफरनं क्षेत्ररक्षक धावतायत. काय जबरदस्त एफर्ट, काय फिल्डिंग आहे. विशाल भोईरने आज इम्प्रेस केलंय. पहिल्या मॅच पासून विशाल जबरदस्त कमिटमेंट देतोय. 100% योगदान काय असतं हे दाखवतोय. त्याला माहिती आहे धावा वाचवणं म्हणजे धावा बनवण्या समान क्रिकेटमध्ये असतं. आणि इथून आपण बघतायत या धावा वाचवलेल्या आहेत. 1 धाव जरूर वाचवले, 3 धावा पूर्ण झाल्यात. एकूण धावसंख्या 43. जीवाच्या आकांताने तो धावला. आणि अशाच प्रकारे प्रत्येकाचं डेडिकेशन, समर्पण असलं, कॉन्ट्रीब्युशन असलं तर मॅच जिंकणं सोपं होतं. पुन्हा एकदा तेजस, यावेळेस स्ट्राईकला विकी आहे, कॅप्टन आहे. यावेळेस चेंडू लेग स्टंपमध्ये पिचिंग झाला आहे. वाईट बॉलचा इशारा. नियम क्रमांक 25, जो नियम क्रमांक आधी 22 होता, 2017ला तो क्रम बदलला, 25वरती आणला. भरपूर बदल 2017मध्ये झाले. ऑक्टोबर 2017मध्ये बॅटच्या जी आपण बघितलं तर लांबी रुंदीमध्ये, त्यामुळे भरपूर चेंजेस झाले. अनेक चेंजेस होत असतात. हा चेंडू यावेळेस मात्र पॉईंटच्या दिशेने. क्षेत्ररक्षक डीप कव्हरवरनं फार वेगाने आले होते, पण काय जबरदस्त नजाकत या फटक्यामध्ये बघितलं. आणि विशेष म्हणजे गॅपमध्ये खेळले. आणि अशा प्रकारे या चौकाराने धावसंख्या धावपल कधी बघतो आपण. तिसऱ्या षटकाच्या अंती 48. स्लो मोशनमध्ये ॲक्शन रिप्लेमध्ये बघू शकाल. तर हा फटका विकीने सजवला होता. आणि 48 धावा या चौकाराच्या मदतीने. आणि धावांची गती बघा 16ची आहे, आणि अत्यंत चांगली धावगती. प्रोजेक्टेड स्कोर 64 अजूनही दाखवतं. या ओव्हरमध्ये 16 आलेले आहेत. हे षटक थोडंसं मागणं म्हणावं लागेल. एकूण चौकार 94 लागलेले आतापर्यंत, आणि षटकार 43 लागले. षटकार कमी लागले. बऱ्याचदा आपण बघतो की काही ठिकाणी षटकार चौकारांच्या कंपॅरिझनमध्ये बऱ्याचसा जास्त बघायला मिळतात, पण इथे षटकार कमी का आले तर ही खेळपट्टी गोलंदाजीसाठी पोषक आहे, अनुकूल आहे. त्यामुळे इथून चेंडू मिडल करणं कठीण आहे. तर नेक्स्ट मॅच थोडंसं नक्कीच जे करेक्शन होतं केलेलं आहे, ती जोडलेलं आहे. तिथे मात्र
आणि मॅच बघू शकाल. काकडवाल उसाटणे एका बाजूला, वल्ली भोईर जबरदस्त रुबाबदार असा खेळाडू, तर दुसऱ्या बाजूला काय कमी वयामध्ये कमी वेळेत ज्याने का तर स्वतःची दखल घेण्यास भाग पाडलं असा उसाटणे संघाचा आपण बघताय सागर. आणि एक चांगली बॅटल असणार प्रेक्षकांसाठी ही आनंदाची मॅच. सध्या आपण बघताय दुसऱ्या फेरीतील ही पहिली मॅच या ठिकाणी सुरू आहे माणेर आणि खोणीमध्ये. पण उद्याची मॅच जी जबरदस्त असणार आहे मलंगड वर्सेस डोंबिवलीमध्ये ही मॅच असणार आहे. ती बघूया. डोंबिवली प्रीमियर लीग आहे सुरू आहे, कोणते खेळाडू अवेलेबल असणार डोंबिवलीतून इतर उद्याच आपल्याला कळेल टीम कशा पद्धतीने मलंगडची असेल. आणि सगळे स्टार खेळाडू दोन्ही बाजूला असणार आहेत आणि नक्कीच आपल्या तालुक्याचं प्रतिनिधित्व करताना दिसतील. वेगवान चेंडू अपील झालंय यावेळेस मात्र पंचाने अपील फेटा. चेंडू गेलाय फाईन लेगच्या दिशेने, 2 धावा अगदी सहजतेने पूर्ण करतायत सरफराज. विकी लेग बायचा इशारा आणि हा चेंडू एक्स्ट्रा सोडून जाणार होता आणि त्यामुळेच अपील स्वीकारलं गेलं नाही. पंचांना 4 गोष्टींची काळजी नेहमी घ्यावी लागते LBWच्या बाबतीत. चेंडू कुठे पडला आहे, इम्पॅक्ट कुठे आहे, पडल्यानंतर तो निघतोय कुठे, आणि हाईट फॅक्टर आहे की नाही, आणि बॅटला लागलं की नाही. 50 धावा दरम्यान पूर्ण होत आहेत मैदानावरती खोणीच्या. हा चेंडू यावेळेस आउटसाइड द लेग स्टंप वाईट बॉलचा इशारा पंचांचा. 51 धावा झाल्यात. बॉलिंग मार्कर विवेक आहेत. एकच गडी गमावलाय पण दोघांमध्ये पार्टनरशिप जबरदस्त झाले. सरफराज 35 वरती खेळतोय, 10 चेंडूचा सामना केला म्हणजे 350चा स्ट्राईक रेट आहे त्याचा. फुलटॉस व्यवस्थित नाही आला बॅटवर, स्क्वेअर लेगला गेलाय. चांगलं क्षेत्ररक्षण. सरफराजला स्ट्राईक हवी होती, विकीने नकार दिलाय आणि सिंगलने धावसंख्या धावफल कधी बघता आपण 52. 4 चेंडू शिल्लक आहेत. तयार राहायचे टॉससाठी काकडवाळ आणि उसाटणे दोन्ही कॅप्टननी येऊन थांबायचंय. फुलटॉस यावेळेस मात्र नाही, टायमिंग झालं. कव्हरची दिशे चेंडू चाललाय, फार वेगाने धावले होते क्षेत्ररक्षक. चांगला प्रयत्न तिथे. 2 धावा आपण बघतायत विशाल होते आणि 2 धावेने धावसंख्या धावफल कधी बघता आपण एकूण झाली ती म्हणजे 54. रिव्ह्यू घेतलाय का? अच्छा, आपण बीमरसाठी रिव्ह्यू आहे आणि आपण चेक करूया कमरेच्या वर आहे का. बॅटिंग रिव्ह्यू आहे, तर बॅटिंग साईडकडनं रिव्ह्यू घेण्यात आलेला आहे. आपल्याकडे नक्कीच हा रिव्ह्यू आहे आणि त्यामुळे त्याचा आपण फायदा जरूर घेणार आहोत. बघूया. कमरेच्या वर असेल तर नो, अन्यथा कमरेच्या खाली जरा चेंडू असेल. कुठे फिनिश झालाय, अशा पद्धतीने खेळल्यात, बॅटवर कधी आलाय, या सगळ्या गोष्टी बघितल्या जातील स्लो मोशनमध्ये, ॲक्शन रिप्लेमध्ये. ओमसाई मॉडर्न टेनिस क्रिकेट आणि सध्याचं क्रिकेट भरपूर मॉडर्न होत चाललेलं आहे. नाही आहे, इट्स अ फेअर बॉल, त्यामुळे नो नसेल तर लिगल बॉल. 3 चेंडू शिल्लक आहे. 54 धावा धावफलक कधी आपण बघतोय आणि बघूया इथून अंतिम षटक विवेक हाताळतोय. 4 ओव्हर आहे, त्यामुळे 4 गोलंदाज तुम्हाला नवीन वापरावे लागतात. हा चेंडू पूल केलाय मिड विकेटच्या दिशेने. क्षेत्ररक्षक बंदिल प्रेक्षक, चेंडू सीमा रेषेच्या पार, षटकार. तर 60 धावा आज 5 ओव्हरच्या मॅचमध्ये आपण बघितल्या नाही, पहिले 4 मॅचमध्ये, पण या 4 ओव्हरच्या मॅचमध्ये आपण बघताय 60 धावा झाले. इथे वेल स्टॉप चांगलं क्षेत्ररक्षण तिथे होते. तेजस, गुड फिल्डिंग बाय तेजस कर. तर फार वेगाने चेंडू मागे आला होता बायच्या रूपाने. ही धावे ते पंचांचा इशारा ठिकाणी आलेला आहे आणि फार वेगवान चेंडू, पण चेंडूला अडवलं शेवटच्या क्षणी. नजर खूप तीक्ष्ण होती आणि टायमिंग चांगलं झालं चेंडू अडवत असताना. 61 धावा अंतिम चेंडू. फुलटॉस आहे. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चेंडू गेला. क्षेत्ररक्षक वेगाने येत आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय आणि दरम्यान आपण बघतायत या 2 धावा धावसंख्या धावफलकावरती आपण बघताय. 4 षटकं संपल्यानंतर कोणी संघाने केल्यात. एकूण 63 धावा आणि 64 धावा करायच्या आहेत. 16.00च्या आवश्यक धावगतीने प्रति ओव्हर मागे आणि नक्कीच 64 करायचे आहेत.
टॉस मानेरीने जिंकला होता, पण बॅटिंग कोहलीची चांगली झाली आहे. केवळ एकच गडी आणि ही पार्टनरशिप किती झालेली आहे आम्हाला सागर फराड याची माहिती जरूर देतील. पहिला विकेट कधी गेला होता आणि त्यानंतर ही पार्टनरशिप दुसऱ्या विकेटसाठी 58 धावांची पार्टनरशिप. या पार्टनरशिपसाठी टाळायला हरकत नाही. खूप चांगली पार्टनरशिप. एक रेकॉर्ड इथे प्रस्थापित केल्या दुसऱ्या विकेटसाठी विकी आणि सरफराजने. विकीने 20 केल्या 10 चेंडूत, तर सरफराजने 38 केल्या 12 चेंडूमध्ये आणि दोघांमध्ये 58 धावांची एक सुंदर पार्टनरशिप सेकंड विकेटसाठी. अशा प्रकारे आपण बघताय 63 धावा झाल्यात आणि 64 करायचे आहेत विजयासाठी मैदानावरती. जय मसोबा क्रिकेट संघ मानेरीला आणि 16ची आवश्यक धावगती त्यांना राखायची आहे. आणि जसं द्वितीय सत्र सुरू होईल कॉमेडी बॉक्समध्ये आपण करणार आहोत परिवर्तन, ऐकणार आहोत याच गावचा आवाज जो सातत्याने अनेक मोठमोठ्या स्पर्धांमध्ये आपण ऐकत आलेले आहेत. आणि सोनू बांगरकर जरा 2 in 1 असे कॉमेंटेटर आहेत. आणि ज्या पद्धतीने आपण योगेश मडवींना ऐकतो मराठी हिंदीमध्ये, तसंच हिंदी आणि मराठीमध्ये आपण सोनूलाही ऐकत असतो. तर आपण सोनूला ऐकणार आहोत द्वितीय सत्रामध्ये. उद्याची मॅच पुढची मॅच माफ करा, नेक्स्ट मॅच काकडवाल उसाटणे. कॅप्टननी लवकर या प्लीज, कॉपरेट करा, जास्त वेळ घेऊ नका, टॉस करून घेऊया. आलेले आहेत उसाटण्याचे कॅप्टन अजय आलेले आहेत. तर काकडवालचे कॅप्टनना भली या आपण टॉससाठी लवकरात लवकर. तर वळूया आपण द्वितीय सत्राकडे. 64 करायच्यात विजयासाठी. मात्र मानेरीला बघूया मानेरे कशा पद्धतीने पलटवार करतोय. कारण पहिल्या 4 मॅचमध्ये आपण बघितलं 5 ओव्हरच्या मॅचमध्ये एकही संघाला 60च्या पुढे जाता आलं नाही. पण कोणीने या सेकंड राऊंडमध्ये खूप जबरदस्त बॅटिंग केली. 58 धावांची पार्टनरशिप आपण बघितली. विकी आणि त्याचबरोबर टॉससाठी आलेले आहेत आणि ते म्हणतात की आमचा आम्ही टॉस सोडून घेऊ का. तर दादांना विनंती करेल तर बिंदास दादा शेलार यांच्या शुभ हस्ते केलं जाईल टॉस. एका बाजूला महेश, दुसऱ्या बाजूला अजय भंडारी वर्सेस महेश मोडीमध्ये. एक जबरदस्त बॅटल. छापा कॉल केलाय महेशने आणि बघूया आलाय काय काटा. तर बॅटिंग करणार आहेत आणि महेशला फिल्डिंग हवी होती. उसाटण्याची स्ट्रॅटेजी ठरलेली आहे आणि ते टॉस जिंकल्यानंतर बॅटिंग करतात. टॉस हारल्यानंतर बऱ्याच त्यांना बॅटिंगही मिळते. त्यामुळे फार कमी संघ आहेत जे टॉस जिंकल्यानंतर बॅटिंग करण्याचा निर्णय घेत असतात आणि उसाटणे त्यामधला एक असा संघ आहे जो टॉस जिंकल्यानंतर बॅटिंग करतो, जेणेकरून एक मोठं लक्ष उभं करून सेकंड इनिंगमध्ये समोरच्या संघाला ते प्रेशरमध्ये आणतील, दबाव टाकतील चेस करत असताना. आणि त्यामुळे त्यांची ही रणनीती आहे. व मॅचकडे ओपनिंग प्लेयर मैदानात दाखल झाले आहे विकी. विशाल आणि हरीश आहेत. हरीश भोईर आहे सलामीवीर मैदानात दाखल झाले आहेत. 64 करायचे आहेत. थोडासा स्पीडअप करा कोणी प्लीज. फिल्डिंग लगेच लावून घ्या, जास्त वेळ घेऊ नका. कारण ऑलरेडी आपण थोडंसं उशिराने चालू. सकाळी पहिली मॅच थोडी उशिराने सुरू झाली. काही मॅचेस आपण बघितलं शेवटच्या बॉलपर्यंत गेल्या. एकच मॅच जी लो स्कोरिंगची बघितली खरवई आणि काकडवालमध्ये ती लवकर संपली, जिथे 21च केल्या होत्या खरवईने आणि त्या 22 धावा लगेचच चेस झाल्या. बघूया इथून चेसिंगसाठी उतरला आहे मैदानावरती मानेरी संघ. स्ट्राईकला हरेश, विशाल स्ट्राईकला लेफ्ट हँडेड आहेत आणि नॉन स्ट्राईकला आपण बघतात हरेशला. बॉलिंग मार्कवर अनंता.
राऊंड द विकेट. हा चेंडू फुल केलाय. पहिला चेंडू क्षेत्ररक्षक जज करतायत. एक सोपा झेल, फलंदाज बाद होतील विशाल आणि हा पहिला गडी जाईल मैदानाच्या बाहेर मानेरचा 0 धावसंख्येवरती. विशाल आणि न्यू बॅटर मैदानात येतो यावेळेस आशिष. 64 करायच्या. सुरुवात चांगली हवी आहे. एकच क्षेत्ररक्षक डीप मध्ये तैनात होता ऑन साईडला विशालसाठी आणि तिथेच हा फटका खेळले आणि बाद झाले. स्ट्राईकला यावेळेस आशिष सामना करेल आनंदाचा. हा चेंडू हवेत आहे. झेलची शक्यता. झेल झालाय ड्रॉप. क्षेत्ररक्षक होते यश, एक यंगस्टर आहे आय थिंक त्या ठिकाणी, त्यामुळे थोडासा दबाव बघायला मिळाला. झेल पकडत असताना प्रयत्न सुरेख झाला. नक्कीच चुका होत असतात नवीन जेव्हा आपण असतो एखाद्या क्षेत्रामध्ये. आणि मगाची मॅच त्याने जिंकून दिलेली आहे. 4 चेंडू 13 गेल्या होत्या आणि नक्कीच स्वतःला सिद्ध करण्याचा प्रयत्न जरूर करतोय. भरपूर खेळावं लागेल, अनुभव घ्यावा लागेल. भीती निघून गेली. प्रेशर घ्यायला जर शिकले. पुन्हा एकदा झेलची शक्यता आणि यावेळेस मात्र झेल टिपले त्यांच्या मागे विकीने आणि अशा प्रकारे दुसरा गडी बाद होतो मैदानावरती. फलंदाज बाद झालाय तो आशिष. शिवाजी कोलेकर आनंदी झाला. गणज्वारिंगे आनंदी झाला. असा श्रीराम मस्कर चषक गाजतोय आशिया ठाणे जिल्ह्याला. असा श्रीराम मस्कर चषक गाजतोय आशिया ठाणे जिल्ह्याला. श्रीराम मस्कर चषक गाजतोय. नक्की श्रीराम मस्कर चषक व स्वर्गीय नितीन वारंगे चषक या स्पर्धेची आता चर्चा सगळीकडे होते. 7व्या पर्वामध्ये आपण आहोत आणि आजच्या दिवसातील सामना क्रमांक आपण बघतायत 5वा सुरू आहे. न्यू बॅटर मैदानावरती लव येत आहे. आनंदा पुन्हा एकदा रिव्हर्स खेळायचा प्रयत्न. काय धाडस आहे बघा, किती मोठा रिस्क आहे. कारण 2 विकेट आताच गेले होते पण लव यांनी आलेलाच प्रयत्न केला होता रिव्हर्ससाठी. एक आत्मघाती फटका याला म्हटलं जातं का, तर क्रिकेटच्या पुस्तकात कुठेही या फटक्याचा उल्लेख नाही आहे. हा फटकाच नाही आहे. हा फटका फलंदाजांनी मॉडर्न क्रिकेटमध्ये तयार केलेला आहे. असे अनेक फटके जे फलंदाजांनी डेव्हलप केले. यावेळेस मात्र चेंडू आपण बघतायत. आणखीन एक डॉट बॉल. पुन्हा एकदा रिव्हर्सचा अटेम्प्ट केला होता. पुन्हा एकदा त्याच पद्धतीचा चेंडू. आनंदा मात्र प्रभावशाली होत असताना बघताय 5 चेंडूत केवळ 2 धावा दिल्या आहेत आणि 2 गडी बाद केले आहेत. पुन्हा एकदा लव ड्रिल करून दाखवत आहेत कुठे खेळायचं होतं. मिडल नाही झाला, टायमिंग नाही झालं. सलग 2 चेंडू डॉट फेस केलेले आहेत. पुन्हा एकदा आनंदा. ओ यावेळेस पल्लू स्कूप करायचा होता. आणखीन एक डॉट बॉल. सलग 3 चेंडू अंतिम डॉट येतात. अशा प्रकारे पहिलं षटक संपलंय. केवळ 2 धावा आणि 2 विकेट. रिक्वायर्ड रेट 20.67. आता या रिक्वायर्ड रेटने खेळावं लागेल कारण की 3 ओव्हर शिल्लक आहे आणि करायच्यात विजयासाठी. आपण बघितलं तर एकूण 62 धावा. लक्ष फार लांब आहे आणि पहिल्याच ओव्हरमध्ये केवळ 2 धावाल्या, 2 विकेट गमावल्या आहेत. इथून काहीतरी वेगळं करावं लागेल. वेगळं म्हणजे आक्रमकता खेळावं लागेल. जास्तीत जास्त सीमारेषेच्या बाहेर चेंडू पाठवावे लागतील. समीर देसाई यांचा कटआउट आपण बघतायत स्क्रीनवरती. युवा नेतृत्व अंबरनाथ तालुक्याला लाभलेलं, अंबरनाथ शहराला युवा सेनेचं एक युवा नेतृत्व
आणि आपण या ठिकाणी बघू शकाल डॉक्टर बालाजी किणीकर. तर नक्कीच अंबरनाथचे आमदार आहेत आणि हा कटआउट आपण बघतायत तुम्हा सर्वांचे लाडके राजकीय सामाजिक क्षेत्रातलं फार मोठं नाव पंढरीनाथ दादा वारिंगे यांचा कटआउट. आमच्या स्क्रीनच्या दोन्ही बाजूला आपण बघताय ते कटआउट 3 कटआउट आहेत हे जे आमचे खरं तर आमचे आधारस्तंभ आहेत आणि आमचे श्रद्धास्थान आहेत. स्ट्राईकवरती हरेश येत आहेत. बॉलिंग मार्कवर साहिल आलेला आहे. हा चेंडू यावेळेस हलक्या हाताने मिड ऑफला अंडरआर्म पद्धतीने थ्रो केला होता. सेन्सिबल क्रिकेट इथे मात्र डायरेक्ट हिट करतात क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी होते आनंद आणि हा तिसरा गडी बाद होते मैदानावरती जे मसोबा मानेरी क्रिकेट संघाचा. बाद झाला. न्यू बॅटर मैदानात ऋषी येतोय. संघ अडचणीत आहे. संघ कठीण परिस्थितीमध्ये 2च धावा 3 विकेट. धावांपेक्षा विकेट जास्त गेलेले आहेत आणि आता एका धावेने आपण बघतोय 3 धावा आणि 3 विकेट. यावेळेस काय घडतंय ओव्हर थ्रूच्या रूपाने आणखीन एक धाव ऍड होईल. या 2 धावा येत आहेत. धावसंख्या धावफलकावरती आपण बघतोय 4. दुसरं षटक प्रगतीवर असताना आपण बघताय धावा प्रगती 4 3 विकेट. रिक्वायर्ड वाढत चालले 22.5 आपण बघतायत. सामना एका बाजूने झुकताना हा चेंडू यावेळेस जातोय मिड विकेट क्षेत्रामध्ये. चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी. पाच धावा धावफलकावरती आपण बघतायत आणि 3 विकेट एकूण करायचे आहेत. जुने 59 धावा करणार कोणा प्रश्न. इथून अटॅक करणं फार गरजेचं. ज्या पद्धतीने सरफराजची बॅटिंग बघितली विकीची बघितली आपण तशीच बॅटिंग आता इथून करावी लागेल. हा चेंडू लॉफ्टेड ड्राईव्ह लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी आर्यन होते. तर जयसिंग पवार साहेब आणि पाटील साहेबांचं आगमन झालंय. या दोन्ही व्यक्तींना विनंती करणे या आपण आमचे अतिथी या ठिकाणी आगमन होते. स्वागत आहे जयसिंगजी आणि पाटील साहेब आपल्या दोघांचे स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. काप्रसिद्धी क्रिकेट मंडळ आपलं हृदयाच्या अंतःकरणातून सहर्ष स्वागत करीत आहे. मोस्ट वेलकम. ओ यशच्या उद्ध्वस्त क्लीन बोल्ट. चौथा गडी जाईल मैदानाच्या बाहेर. मानेरेचा 6 धावसंख्येवरती 4 गडी. उसाटण्याचे कॅप्टन आलेले आहेत. झाला टॉस. कोणी टॉस जिंकले. सागर टॉस तुम्ही जिंकलाय का. सागरला माहिती नाही. सागर नव्हता टॉसला. उसाटण्याने टॉस जिंकलेला आहे आणि
बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला. थोडंसं कधी कधी होऊन जातं, आपण विसरून जातो गडबडीमध्ये. आणि मग अशीच आपण बघितलं की अजय टॉसला होते, अजयने टॉस जिंकला होता आणि अजयने बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला होता. धावसंख्या धावफलक होती 8. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावांची गती आपण बघता 4.00. खूपच नाजूक परिस्थिती मैदानामध्ये मानेरीची. असं काय घडलं की पहिल्या मॅचमध्ये 42 चेस केल्या होत्या, पण या मॅचमध्ये संघ पूर्णपणे दबावाखाली वावरत असताना खरं तर सुरुवात चांगली मिळाली नाही. पहिल्याच ओव्हरमध्ये आपण बघितलं तर विकेट गेला होता, विशाल बाद झाला. तिथून जी गलती लागली का तो डावाला, आणि तिथून आपण बघितलं धावा आल्याच नाही. गोलंदाजी अप्रतिम राहिली कोहणीची. बॅटिंग ज्या पद्धतीने राहिली 63 केल्या, मोठी धावसंख्येचा उच्चांक गाठला, सांघिक धावसंख्या उभारली आजच्या दिवसामधली सर्वात मोठी 4 ओव्हरच्या मॅचमध्ये 63. आणि त्याचं संरक्षण करताना खोणीने काय बॉलिंग केले, लाजवाब बॉलिंग. आधी आनंदाने 2 धावा दिल्या, 2 विकेट प्राप्त केले. त्यानंतर आपण बघितलं साहिलने धावा केवळ दिल्या 5, 1 विकेट त्या ठिकाणी आपण बघताय. आणि एक फलंदाज धावची ते झाला होता आणि लेग बायच्या रूपाने 1 धाव. तर बऱ्याचदा लेग बाय आपण म्हणतो की बऱ्याचदा नाही तर क्रिकेटचा रूल आहे, लेग बाय ही काउंट केली जात नाही बॉलरच्या अकाउंटमध्ये. हा चेंडू ऑफ स्टंपवरती पिचिंग केल्यानंतर थोडासा खाली राहिला आहे आणि अशा प्रकारे आपण बघतायत डॉट बॉल. बॉलिंग मार्कवर त्या ठिकाणी सज्ज आहेत संदेश. एकतर्फी मॅच आहे, थोडीशी निराशा प्रेक्षकांची जरूर झालेली आहे. कुठल्याही प्रकारचा प्रतिकार होताना दिसत नाही आहे मानेरीकडनं. गोलंदाजी चांगली होते. फुल टॉस, ज्युसी फुल टॉस पाठवलाय सीमा रेषेच्या बाहेर, षटकार. आशीर्वादाने करतो आयोजन समीर देसाई, करतो आयोजन समीर देसाई, करतो आयोजन समीर देसाई. ॲक्शन रिप्लेमध्ये बघितलं आपण, फुल टॉस चेंडू पाठवला होता लवने सीमारेषेच्या बाहेर. धावसंख्या धावफलक होती 14. हा चेंडू देखील भिरकावलाय स्क्वेअर लेगला. झेलची शक्यता, झेल टिपलाय. क्षेत्ररक्षक हर्ष होते. फलंदाज बाद कमबॅक करताना संदेश. या नावाचा चषक ठेवलंय पाले गावाला, आयोजन केलंय पाले गावाला. असा श्रीराम मस्कर चषक गाजतोय आशिया ठाणे जिल्ह्याला, असा श्रीराम मस्कर चषक गाजतोय आशिया ठाणे जिल्ह्याला. श्रीराम मस्कर चषक गाजतोय आशिया ठाणे जिल्ह्याला. 14 वरती 5वा गडी बाद झाल्या लवच्या रूपाने मानेरी संघाचा. 2.3 षटकं झालेली आहेत. संदेश लॉंग रनअपने दूरच्या टोकावर येतोय. हा चेंडू यावेळेस पुन्हा एकदा बीट केलंय, डॉट बॉल. षटकार आला त्यानंतर त्याला ठाऊक आहे कमबॅक करावा लागेल, कारण तो षटकार जो आला तो फुल टॉस चेंडूवरती आला. मात्र नंतर जे 2 चेंडू अचूक टप्प्यावरती या ठिकाणी ठेवलेले आहेत. धावसंख्या 14 वरती स्थिरावलेली. सामना पूर्णपणे एका बाजूने झुकलेला आहे. हा चेंडू शॉर्ट कव्हरच्या दिशेने, आणखीन एक डॉट बॉल. न्यू बॅटर मैदानावरती बघतो आपण नितेश आहेत. धावफलकावरती आपण बघताय एकूण 14. केवळ 8 चेंडू शेष आहेत आणि इथून आता करायचे आहेत 50 धावा. 8 चेंडूत 8 षटकार मारले तर 48 होतील. स्वीप करतायत बॅकवर्ड स्क्वेअर लेगला, प्रोटेक्शन आहे तिथे, चांगलं क्षेत्ररक्षण. केवळ 1च धाव येईल. धावसंख्या 1ने पुढे सरकते 15. केवळ औपचारिकता इथून मात्र पूर्ण केली जाईल आणि अशा प्रकारे आपण बघतायत षटक संपले. 3रं धावफलकावरती आहेत आपण बघतायत 15. 49ची गरज आहे विजयासाठी. आता 6 चेंडूमध्ये 49 करायचे आहेत आणि 49 कशा होतील? 6 षटकार जर आले तर 36 होतील आणि त्यामुळे इथून हा सामना कोणीच्या बाजूने पूर्णपणे झुकलेला आहे. इथून हा सामना जिंकणं जवळजवळ अशक्य झाले मानेरीसाठी, कारण 5 विकेट त्यांनी गमावलेले. जवळजवळ अर्धा संघ डगआउटमध्ये. 6 चेंडूत 49 करायचे आहेत
आणि त्यामुळे क्रिकेटमध्ये सापेक्ष मोठा फटका नसतो, त्यामुळे इथून शक्यता आता फार कमी आहे कमबॅकची मैदानावरती मानेरेची. कारण त्यामागचं कारण आहे पहिल्या 3 ओव्हरमध्ये गोलंदाजी चांगली राहिली आहे. का तर विकेट गमावला होता आपण बघितलं, विशाल शून्यावरती बाद झाला होता पहिल्या चेंडूवरती आनंदाच्या. आणि तिथून जो दबाव क्रिएट केला होता खोणीने तो कायम ठेवला आणि त्यामुळे ते विजयाच्या अगदी समीप आहेत. बघूया इथून 7 चेंडूत 49 करायच्या. ती औपचारिकता या 7 चेंडूमध्ये काय घडतं मैदानावरती. कुठेतरी अंतर कमी करण्याचा प्रयत्न जरूर केला जाईल जय पराजय मधला, कारण मोठ्या फरकाने हा सामना जिंकू शकतो जर इथून हे षटक इकॉनॉमिकल राहिलं. आता आम्ही हे फलंदाज प्रयत्न करतील की कुठेतरी ते अंतर कमी करूया आणि कमीत कमी दावेने आपण पराभूत झालो तर हरकत नाही. हा चेंडू ऑन साईडला टर्न केला आहे, बॅकवर्ड स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहे तिथे. केवळ एकच धाव या दरम्यान येते. धावसंख्या धावपल कधी बघतो आपण 16 धावा. आता 48 5 बॉलमध्ये. काप्रे सिद्धी क्रिकेट मंडळ पालेगाव आयोजित स्वर्गीय श्रीराम मस्कर व स्वर्गीय नितीन वारेंगे चषक स्पर्धेचे शिल्पकार, जनक, निर्माते, उद्गाते आदरणीय श्री पंढरीनाथ दादा वारेंगे माजी नगरसेवक व त्यांच्या खांद्याला खांदा देऊन काम करणारा एक युवा नेतृत्व अर्थातच समीर देसाई, युवा सेना उपशहर अधिकारी अंबरनाथ शहर पूर्व. हा चेंडू स्क्वेअर लेगला झेल टिपला गेला त्या ठिकाणी आपण बघतायत. आणखीन एक गडी बाद होईल, मैदानावरती मानेरेला लागतोय. आज 6वा धक्का. पाले गावाच्या ग्राउंडवरी कापरी सिद्धी मंडल पाले गावाच्या ग्राउंडवरी स्वर्गीय श्रीराम मस्कर चषक ठेवलाय भारी, स्वर्गीय नितीन वारेंगे चषक ठेवला. तर न्यू बॅटर मैदानात येतोय अर्षद. 3 चेंडू 48. केवळ औपचारिकता पूर्ण केलेली आहे मैदानावरती. खोणीने नक्कीच हा सामना जिंकलेला आहे. फक्त 3 चेंडू या ठिकाणी डिलिव्हर करायचे. 48 धावांपासून अजूनही दूर आहेत. रिक्वायर्ड 96. हा चेंडू यावेळेस मात्र वाईट बॉलचा इशारा. 1+4 मिळतील एकूण 5 धावा. चेंडू फेकण्याचा प्रयत्न झाला पण लेग स्टंपवरती हा चेंडू होता आणि शॉट फाईन लेगला आधी कीपरला बीट केला आणि त्यानंतर शॉट फाईन लेगच्या क्षेत्ररक्षकाच्या अगदी जवळून चेंडू फार वेगाने निघून गेला. हा चेंडू हवे झेल होईल का प्रश्न आहे. नो मॅच लँडमध्ये चेंडू पडतोय आणि या दरम्यान आपण बघताय सहज 1 धाव. धावसंख्या धावफल कधी बघतो आपण एकूण झालेली आहे ती 22. रिक्वायर्ड 126. पुन्हा एकदा हा चेंडू आपण पुल करतायत लॉंगाच्या दिशेने. गॅप मधून हा चेंडू निघालाय का, प्रयत्न सुरेख झाला होता पण पंचांचा सिग्नल येतोय चौकार. पाले गावाच्या ग्राउंडवरी कापरी सिद्धी मंडल पाले गावाच्या ग्राउंडवरी पालेगावाच्या ग्राउंडवरी सीताराम वारेंगे यांचे मैदान. आणि अशा प्रकारे आपण बघताय 4 षटकं संपलेले आहेत आणि खूप मोठा विजय 37 धावाने जिंकलेला आहे खोणी सी संघ. केवळ 26 धावा करता आल्या मानेरेला. मानेरे संघ अत्यंत चांगला संघ आहे पण आज या मॅचमध्ये त्यांची कामगिरी त्यांच्या लौकिकाला साजेशी राहिली नाही. मॅच नंबर 13 आपण बघताय स्क्रीनवरती. मॅच समरी खोणी सीने केल्या होत्या 63 4 ओव्हरमध्ये. त्यामध्ये सरप्राईज इंडिव्हिज्युअल स्कोअर त्याचा जास्त आपण बघितला 38 वरती नाबाद राहिले. 12 चेंडूत विकीने 20 केल्या आणि 3 शून्यावरती बाद झाला. पण दुसऱ्या बाजूला आपण बघतायत बॉलिंगमध्ये आनंदाने केवळ 2 धावा दिल्या, 2 विकेट प्राप्त केल्या. साहिलने एक विकेट प्राप्त केल्या, 6 धावा खर्च केल्या. संदेशने 7 एक विकेट त्याने घेतल्या. सरफराजने 11 धावा खर्च करत असताना 1च विकेट प्राप्त केले. आणि मॅन ऑफ द मॅच नक्कीच ज्याने बॅटिंग करताना 38 धावांची एक जबरदस्त खेळी साकारली
जो सरफराज सलामीला आला होता आणि त्याचबरोबर बॉलिंग करताना एक विकेटही प्राप्त केलं आहे. तो सरफराज मॅन ऑफ द मॅच कोणीसी संघाचा यायचे सरफराज मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार स्वीकारण्यासाठी.